विद्यानगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय। रिक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करतात असंही जगदीश पाटील म्हटले। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत। तर मलकापूर नगरपरिषदेच्या 22 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 133 जणांनी आणि 15 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेत। आजपासून या अर्जांची छाननी सुरू झाली आहे। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आले। भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये वितुष्ट पाहायला मिळत आहे। निवडणुकीत महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, मात्र युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी म्हटलं। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय। तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले। महामुंबईमध्ये 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल झाले। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमनेसामने आल्यानं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे। दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नांदगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आले असून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला। पंढरपुरात भाजप उमेदवार बिनविरोध होत असल्यानं निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपनं विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे। जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली असून भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हे तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार असं वाटत असताना आता महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती आहे। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित हे सक्रिय झालेत। तर शरद पवार राष्ट्रवादीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फील्डिंग लावली आहे। यामध्ये शहरातील मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का यामुळे एमआयएमची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे। नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही नगरपरिषदांसाठी 359 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। आज अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। सविस्तर बातमी पाहूयात। मराठी सिने अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी किल्ले रायगडला भेट दिली आणि यावेळी किल्ले रायगडावर पाहणी करत असताना त्यांना काही भागांमध्ये कचरा दिसून आला। त्यानंतर प्रवीण तरडे यांनी कचरा टाकणाऱ्याबाबत संताप व्यक्त करत ही भूमी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची असून इथे आजही राजे आहेत, त्यामुळे कचरा टाकताना याचं भान असू द्या असं म्हणत त्यांनी कचरा टाकणाऱ्या पर्यटकांना चांगलंच सुनावलंय। त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी स्वतःचा हा व्हिडिओ पोस्ट करत याबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय। हे बघा, डॉक्टर विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहायला आलोय। म्हणजे इथल्या प्रत्येक भिंतीला हात लावताना, या दगडांना हात लावताना कधी तरी इथून महाराज गेले असतील, याला स्पर्श केला असेल, म्हणजे महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो।
आणि आपल्या लोकांनी काय केलंय बघायचं तुम्हाला. म्हणजे आम्ही आता फिरत होतो तर या ऐतिहासिक वास्तूच्या खपच्यांमध्ये हे बघा, हे बघा, म्हणजे ज्यांनी कोणी हे इथे टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो, बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे. हा, ही कचरा टाकायची जागा नाहीये. इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला, बापजाद्यांनी रक्त सांडलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथं आहेत, ते कुठेही गेलेले नाही, त्याचं भान ठेवा. हा, आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिसस्पर्श. वा, म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलेलं आहे. परिसराचं सोनं बनवलेलं रायगड दाखव ना, जगदीश्वराचं मंदिर दाखव. एवढे सगळे पर्यटक येतात, त्या सगळ्यांना एकच विनंती आहे, बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे. निदान रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू तरी, पण